देशभरामध्ये नीट पेपरफुटीवरून वातावरण तापलेलं असताना आता विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठामध्ये बोगस डिग्री सर्टिफिकेट देणारं एक रॅकेट उघडकीला आलंय। पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा एक धक्कादायक प्रकार घडलाय। एका रिक्षावाल्याच्या मुलाला विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यानं बनावट डिग्री देतो म्हणत रिक्षा चालकाची व्यवहार केला, मात्र मध्येच हा व्यवहार फिसकटल्यानं बोगस डिग्रीचं हे सगळं प्रकरण आता उघडकीला आलेलं आहे। 1.5 लाखात बनावट डिग्री सर्टिफिकेट देण्याचा ठरल्याचा दावा या संबंधित पालकांनी केलाय। दरम्यान या प्रकरणात समितीचा अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, तसंच हा अहवाल कुलगुरूंकडे पाठवण्यात येईल अशी माहिती प्रभारी कुलसचिवांनी दिली आहे। विद्येचं माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये विदाउट कॉलेजचं ॲडमिशन घेता, विदाउट एक्झाम देता, विदाउट फीज भरता, विदाउट कुठली असाइनमेंट कंप्लीट करता, कुठल्या प्रकारची एक्झामिनेशनची परीक्षा न देता तुम्हाला डायरेक्ट फर्स्ट इयरची मार्कशीट, सेकंड इयरची मार्कशीट, थर्ड इयरची मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट हे पेरोलवरती भेटेल। तुम्ही एवढी अमाऊंट द्या, ह्या अमाऊंटवरती तुम्हाला ही बीकॉमची डिग्री भेटेल, असं त्यांच्याशी काही संवाद झाला। हे ऐकताच मी एकदम शॉक झालो आणि म्हटलं की बाबा ही फार गांभीर्याची गोष्ट आहे। आणि ही गोष्ट ऐकून मी दुसऱ्याच दिवशी आपले सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे कुलगुरू यांना निवेदन घेऊन गेलो, निवेदन दिलं की बाबा आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत, ह्याच्यावर तुम्ही फास्ट ट्रॅक वरती लवकर कारवाई करा, जेणेकरून इथून पुढे कुठल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि कुठल्या विद्यार्थ्याचं भविष्य विकलं जाणार नाही। पुण्यामध्ये बोगस डिग्रीचं स्कॅम समोर आलेलं आहे। विद्यापीठातून मार्कशीटचा घोटाळा समोर आला आहे। महाराष्ट्रामध्ये बोगस डिग्री स्कॅम अशा टोकाला गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये की प्रत्येक 10 व्यक्तीमागे 2 डिग्र्या बोगस आहेत महाराष्ट्रामध्ये। हे असं मला काल मी वाचत होतो कुठेतरी। एवढ्या डिग्र्या गेल्या 10 वर्षामध्ये बोगस पद्धतीनं दिलेल्या आहेत, छापलेल्या आहेत महाराष्ट्रात। काय खटले चालले त्याच्यावरती, किती लोकांना अटक झाली बोगस डिग्री प्रकरणामध्ये, म्हणजे हार्वर्ड केम्ब्रिजच्या डिग्र्या मुंबईमध्ये छापल्या गेल्या।